तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. तर कॅप्शनवरनं कळालंच असेल आजचा व्लॉग कसला आहे. तर चला व्लॉगला सुरुवात करूया. नवीन दिवसाची नवीन सुरुवात खूप छान झालेली आहे. तर सकाळी नेहमीप्रमाणे मी 3च्या आसपास उठले होते, परत झोपले, बाळ झोपलं छान, त्याच्यामुळे मी 6-7 वाजता उठले, छान नाश्ता केला, पोहे आणि चहा खाल्ला मी, आणि आता आवरले, छान फ्रेश झालेली आहे. बाळाची पण अंघोळ झालेली आहे. आवाज येत असेल तर तिचा अंग पुसते मम्मी. तर आता तिला मी छान मेकअप करून झोपवते. ओ माय गॉड, माझी टिकली गेली, माझा गंध पुसला. तर बोलता बोलता मीच स्वतःचा गंध पुसला होता. तर ठीक आहे, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा. ब्लॉग पूर्ण बघा आणि हाईप करायला विसरू नका. कमेंटच्या तिथं हाईप येतं तर हाईप करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ब्लॉग पोहोचवा आणि अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी स्टे कनेक्टेड. बघूयात आज दिवसभर काय करता येते. आज सासू सासरे येणार आहेत, आई बाबा येणार आहेत बाळाला भेटायला. आता जवळपास 2 महिने होत आलेले आहेत. ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा भेटले होते आणि बाबांना काय बाळाला घेता आलं नव्हतं. बाबांनीच घेतलं नाही, बाकी सगळ्यांनी घेतलेलं. बाबा आले होते त्यावेळेस बाळ NICU मध्ये होतं, त्यामुळे बाळाला फक्त काचेत न बघता आलं होतं, पण त्यांना असं घेता नव्हतं आलं त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर ते आलेच नाही. गावाला माहिती कामं असतात, भरपूर जनावरं वगैरे असतात, तर हे तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळं आज त्यांना टाईम भेटला तर ते येत आहेत बाळाला बघायला. आज फर्स्ट टाईम ते बाळाला हातात घेणार आहे. बाळाला तर पाहिले, ते रोज व्हिडिओ कॉलवर बोलतातच. पहाटे आमचा व्हिडिओ कॉल असतो. मी काय व्हिडिओमध्ये सकाळ सकाळ कसं माझ्याच मोबाईलवर व्हिडिओ कॉल चालू असतो, त्याच्यामुळे मला काय त्याचा व्हिडिओ घेता येत नाही. पण नेक्स्ट टाईम ज्यावेळेस व्लॉग करेल, डेली व्लॉग, त्याच्यामध्ये मी नक्की दाखवेल. तर पहाटे 3 किंवा 4 किंवा 5 बाळ जसं उठेल त्या टायमिंगला सगळ्यांचे व्हिडिओ कॉल सुरू होतात पहाटेच, कारण तेव्हा बाळ छान खेळत असतं. मग त्यावेळेसच सगळ्यांना व्हिडिओ कॉलवर दाखवते. तर ते आज येतील, बाळाला घेतील पहिल्यांदा. बघू त्यांची रिॲक्शन कशी आहे, त्यावेळेस तुम्हाला दिसेलच व्लॉगमध्ये. तर आता आहो पण येतील, त्यांचं आज ऑफिस आहे, ऑफिस करून ते येणार आहेत, कारण आई बाबा डायरेक्ट इकडेच येणार आहे बाळाला भेटायला. तर मग आहो पण इकडेच येणार आहे. आणि इकडे आमच्या सानिकाचं काम चाललंय. बिचारीने कपाट आवरायला काढलंय पहिल्यांदा. खूप दिवसानंतर तिला टाईम भेटला, त्यामुळे ती तिचा छान कप्पा आवरते. म्हणजे घर थोडं क्लीननेस राहिलं. तर आज मम्मीला पण सुट्टी आहे, मम्मीने सुट्टी घेतली आज, कारण लेट झालं तिला जायला. नाही तर ती जाणार होती स्कूलमध्ये, पण लेट झालं. मग ती म्हटली जाऊ दे, आई बाबा पण येणार आहे आणि मग थोडंसं वेळ भेटत नाही तिला. तुम्ही पाहिलंच तिचं किती बिझी शेड्यूल असतं, तिला अजिबात टाईम भेटत नाही. जसं जसं टाईम भेटेल तसं ती घरातलं पण बाकी एक्स्ट्राचं वर्क करते. मग आज सुट्टीच घेतली लेट झाला मग, कारण ती पण खूप दमली होती. म्हटली जाऊ दे, मी जातच नाही ना, आई बाबा पण येणार आहेत. तर आता पूर्ण घर छान क्लीन करायचं काम चाललेलं आहे. बाळाला छान मेकअप करते आता मी. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि सगळ्यात जास्त कमेंट जास्तीत जास्त करा. मी कमेंट रीड करणार आहे आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुमचे छान छान कमेंट आले पाहिजेत. आणि आपलं लवकरच आता रक्षाबंधन पण येणार. तर रक्षाबंधनचा पण खूप छान व्लॉग येणार, कारण आपल्या बाळाचे पहिलं रक्षाबंधन आहे. तर बाळ कुणाला राखी बांधणार आहे हे तुम्हाला त्या व्लॉगमध्ये कळणार आहे. त्यासाठी पण स्टे कनेक्टेड. चला, मिस करशील का तिला? मिस नको करू. आले आता डायरेक्ट 1-1.5 महिन्याने येणार आहे. ऑक्टोबरमध्ये येईल डायरेक्ट. आता मग सानिका तू पण मिस नको करू बाळाला. तुला नाही बाळाला मिस करणार, माझ्या पिल्लूला मिस करणार. पिल्लूला शाळेत चाललो आता, पण मी जाणार आहे म्हटल्यावर बाळाला घेऊन बसले. आता पेपर कोण बाळ द्यायला येणार आहे का? तर इथं मी घेतलेला आहे बटाटा, त्याच्यानंतर इथं आहे मिरची, टमॅटो, कांदा, गाजर, लिंबू. आता मी काय करणार आहे, मिरची, कांदा, त्याच्यानंतर टमॅटो आणि हे सगळं ग्राइंड करून घेणार आहे. हे 3 गोष्टी ग्राइंड करून घेणार आहे आणि त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीर नंतर परत भात करताना थोडं टाकणार आहे. आणि मी हरभरा थोडं शिजवून घेतलं आहे कुकरला, तो डायरेक्ट भातामध्ये टाकणार आहे. तर हे मेन इन्ग्रेडियंट आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बीट पण टाकू शकता. आता बीट नाही माझ्याकडे अवेलेबल, बीट किंवा पालक ते पण टाकू शकता, अजून टेस्ट वाढते. तर जे बीट खात नाही किंवा गाजर खात नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा रस करायचा आणि त्याच्यात टाकायचं. तर मी नेहमी बीटाचा रस वगैरे टाकते. आता बीट नाही त्याच्यामुळे बीट नाही टाकणार आहे, पण गाजर डायरेक्ट टाकणार आहे. गाजर छान लागतं, त्याचा रस नाही टाकणार आहे. बीटाचा रस असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि हे सगळं आता मी ग्राइंड करून घेते, फक्त हे बटाटा आणि गाजर सोडून. लिंबू थोडं वरून पिळणार आहे, छान सुट्टा भात होण्यासाठी. आता कांदा, टमॅटो आणि कोथिंबीर आता ग्राइंड करून घेते मी. माझं इथं ग्राइंड करून झालेलं आहे. तर हरभरा शिजून ठेवलेला आहे. राईस बनवते मी आणि सगळे खडे मसाले टाकते तेलामध्ये. आणि जे आता ग्राइंड केलेलं होतं ते टाकणार आहे. त्याच्यात
त्याच्यानंतर हे सर्व त्याच्यात टाकणार आहे. मसाले टाकणार, राईस टाकणार आणि अशा प्रकार आणि हरभरा जो शिजवला आहे तो टाकणार आणि जसं मसाले भात बनवतो तसं सारखी बनवणार आहे. खूप सिम्पल रेसिपी आहे. मी ट्राय करते कारण मला पहिल्यांदाच ट्राय करते हरभऱ्याचं, कारण मी पाहिलं होतं तर म्हटलं चला मला बघून खूप खाऊ वाटलं, म्हटलं आपण करूया. तर त्याच्यात मी खडे मसाले टाकलेत आणि हे आता ग्राइंड केलेलं मिक्सर टाकते. आणि इकडे भोपळ्याचे थालीपीठे चाललेले आहेत, मम्मी बनवते. छान मसाला परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मी धनेपूड, गरम मसाला, लाल तिखट, हळद हे सगळं टाकणार आहे. जिरी मोहरी टाकणार आहे, जिरे जास्त टाकणार आहे. तर इथं छान परतून घेते मसाले अजून टाकले नाही पण आधी थोडं कांदा टमॅटो छान परतून घेते. आणि इकडे छान थालीपीठ आपली, इकडे मम्मी छान थालीपीठ बनवते पटापटा. आणि इकडे आपलं शिजतंय छान, वास खूप छान आलेला आहे. एक टमॅटो थोडासा नीट ग्राइंड करायचं राहील, ठीक आहे, पण आबडधोबडच वाटायचं आपल्याला. तर आता मी ह्याच्यात सगळं टाकलं. प्युरी जी बनवली त्याच्यामध्ये आता मी बटाटा, गाजर, मिरची टाकली. मिरची तुम्ही ग्राइंड पण करून टाकू शकतात आणि ह्याच्यातच बीटाचा रस टाकू शकता. बीट असेल तर बीट, नाही तर पालकची प्युरी टाकू शकता. तर मी नाही टाकत आहे आता, मी सिम्पल बनवते. फ्लावर असेल तर फ्लावर टाकू शकता, अजून भोपळा टाकू शकता. जेवढे इन्ग्रेडियंट्स असतील जेवढे टाकताल तेवढे छान लागतं भात. त्याच्यात मी मसाले टाकते. आणि पावभाजी मसाला असला तर अजूनच छान लागतो. आणि बिर्याणी मसाला टाकायचा. यात मी थोडा पावभाजी मसाला टाकते आणि छान असं परतून घेते मी. आणि मग त्याच्यात हरभरा टाकणार आहे. हरभरा मी ऑलरेडी थोडं शिजवून घेतलेला आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यात लगेच टाकत नाही. ते छान एकजीव करून घेते, मग हरभरा टाकणार आहे लास्टला. आणि हरभरा टाकल्यानंतर लगेच राईस टाकून पाणी टाकणार आणि कुकरला शिट्ट्या घेणार. मग आपला राईस झाला. आता डायरेक्ट मी राईस झाल्यावर दाखवते. तर याच्यात मी आता हरभरा टाकलेला आहे. छान दिसते, अशीच भाजी पण खाऊ शकता, खूप छान दिसते. तर याच्यात कोथिंबीर टाकलेली आहे, पाणी टाकले, राईस टाकले आणि मीठ महत्त्वाचं चवीनुसार. तर आता हे छान हलवून घेते आणि कुकर लावून घेते. न्यू रेसिपी तुमच्यावर ट्राय करणार आहे. मी खाणारच नाही. खूप हेल्दी बनवली मी रेसिपी. हेल्दी आवडत नाही मला. खास तुमच्यासाठी म्हटलं, काहीतरी तुम्हाला रोज सारखं तेच खावं लागतं, म्हणून मी तुमच्यासाठी खास बनवले. इतक्या दिवसानंतर, इतक्या महिन्यांनंतर. बघू ना आता खास का कसं आहे. अरे भारी बनवलंय. लेट्स सी. एक नंबर. डोळ्यात गेलं का? आणि पर्स अशी हातात घेऊन का वर बसली? बस मध्ये नाही दाखवा. काय एक्साइटेड सगळे तुम्ही कधी येत आहे म्हणून. हा, या थालीपीठ खायला जरा. अटकले. नजर काय लागेल? नजर कधी लावते माणूस? लय भारी दिवसातलं मग नजर लावते माणूस. मग तुम्ही सारखं म्हणतो ते भुया कशी दिसतील, मग त्याला नजर लागली ना म्हणून तो फोड आलाय मला. एखादी गोष्ट समजा काय म्हणतात, कोशाला नजर लागते सांगतोय रे. एखादी गोष्ट चांगली असेल पण तू सानिका छान दिसते. आता याला मदत नजर लावणं. आता सानिका आहे ना ती नजर. बाळाचे पप्पा ड्युटीवर आहेत सध्या. सगळ्यात आवडतं काम आहे पप्पांचं, बाळाला घेऊन फिरणं. बाळाला पण पप्पाच्या खुशीत जास्त आवडतं. कसं झालंय जेवण सांगा. खाल्ल्यानंतर सांगतो मी. जेवण झालं का मग मला सांगतो कसं झालं जेवण. तर अशा प्रकारे आपला राईस रेडी आहे. या सर्वांनी जेवायला. चला राईस खायला. आवडला की बनकट्या चांगल्या कोणत्या सोनीच्या
हा सोन्याच्या घातल्या त्या घालायच्या ना त्या बी त्या काल घातल्या होत्या. त्याच घालायच्या कसं त्या काल घातल्या होत्या. चेटी घातली आणि झोपली. गुंगली ती गुंगली. हा? आता झोप आली तिला. ती हात चुकी ती अगं ती घाली त्या हातात. हा म्हणूनच घातलंय ते झोपताना कधीतरी करते तसं, नाही तर करत नाही ती. तर आमची सानू आलेली आहे. काय माझ्याशिवाय तुमचं पान हालत नाही. नाही हलू दे. तुम्ही हालता ना पण. माझ्या हालायचं पाण्यात हालायचं काय नाही. काय रे? तुम्ही कबूल करा नाही माझ्याशिवाय तुमचं काय आयुष्य काहीच नाही. कबूल करा. मी कबूल करतो. काय काय कबूल है कबूल है कबूल है. काय बोलती काय म्हणे, बोलता पान हालत नाही म्हणे माझं. मग मी हाय म्हणून तुम्ही हाय. तुम्ही झोपून घ्या. मी हाय तुम्ही हाय. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही आहे तर मला पाय दाबायला आता काय बोलू शकते मी, एवढंच बोलू शकते. या आहेत तर अहो मला सोडून चाललेले आहेत आणि ते काही परत येणार नाहीयेत. ते बाबा मीच भेटणार. आवडलं तर मग तर इथं आमचा ज्यूस आलेला आहे. जाऊन येतो इथं का? डाळिंबचा ज्यूस आलेला आहे. नाही मी आता ते खूप पिलो. काय गं बा. तर अशा प्रकारे रात्रीच्या वाजल्या 12:15 आणि इकडे अहो आलेले आहेत रिटर्न. ॲक्च्युली आई बाबा दुपारीच येणार होते 3-4 वाजता, पण एक गोष्ट घडली की त्यांना वास्तुशांतीला जायचं होतं आणि मुंबई भिवंडीला. तर तिकडे गेले ते आणि त्यांना तिकडं खूप जास्त मॅपनी फिरवलं सारखं एकाच ठिकाणी ते सारखे येत होते. त्यामुळे त्यांचा खूप वेळ गेला तिथं जिथं त्यांना पोचायचं होतं तिथं. आणि तिथं पोचल्यानंतर ते पार दुपारच्या पुढं पोचले आणि तिथं मग वास्तुशांती झाली. त्याच्यानंतर ते निघताना पण येताना त्यांना खूप जास्त ट्रॅफिक लागलं. इतकं ट्रॅफिक लागलं की डायरेक्ट आता 12-12:15 वाजलेले आहेत. कधी सकाळी 8 वाजता निघाले ते तिकडे जाण्यासाठी. तिकडे काहीतरी 12-1-2च्या नंतर पोचले. 2-3च्या आसपास पोचले असतील. तिथून मग निघतं करता त्यांना 5-5:15 वाजले आणि मग आता 12:15 वाजले. त्याच्यावरनं कळत असेल किती ट्रॅफिक लागलं त्यांना. आणि आता आमचं बाळ पण झोपलेलं आहे. आता आम्ही त्याला उठवण्याचा प्रयत्न करते कारण 2-2.5 तास झाले. पिण्याचा टायमिंग झालाय आणि मी जेवण करून वगैरे झोपले होते. आणि चला आता येतीलच ते 5 मिनिटात. तर दाखवते पुढे तुम्हाला. काय ना आजी पण ए बिलू इतक्या वेळ वाट पाहिली तिने. झोपतच नव्हते आज रोज नाही का 5 वाजताच्या नंतर 10-11 वाजता. आज 10:30 पर्यंत जागली. वाट पाहत होती बाळा आमची. ड्रेस तरी भारी घातलं छान छान. पिलीचा मामा कुठे? पिलीचा मामा पप्पा नाव ऐकून उठली. मामा 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 पाहायला ते महाराज. हो चलो चला. फर्स्ट टाइम हॅलो पहिल्यांदा घेतलंय त्यांनी हातात. पहिल्यांदा हातात घेतलं. सेम टू सेम. उठा उठा उठा. तिने उठायची. अरे नाही थांब 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 थांब. ए हात ओढू नको. थांब ना. ओढू नको. तिथं बसा, तिथं बसा. इथं बसा म्हणजे हे करणार. नाही अरे हळू दे. मान मान मान. आता ते कडक झाले. ए, पिल्या. वाट पकडताय ते. पिल्या हा पिल्या उठली वा. ए पिल्या पिला तिथं आमचीच एक जणांनी हाईड करत तिला पाजायला उठवायचंय. लय झोप येते ती आता. ती झोपलीच नाही अजिबात. त्याच्यामुळे ती आता उठली. झोपली पाहिजे चांगली. आजी 2 तास झाले. नाही, वाट पाहत होती आजी. 2-2.5 तास झाले. नाही तर बरोबर टाइमला उठते. तिचं चेहरा नाही. चेंज झाला. चेहऱ्याचा बदल झाला. कोणाचा काय आता तिच्यासारखा दिसतो. सुस्मिता सारखी वाटते. अजून बदल होईल चेहऱ्यावर. चिंचलीत ताई अगं पिली उठ ना. नाही हॅलो उठ ए, उठ पिल्या. चल चल चल
झोप मोडीत नका जाऊ. नाही नाटकी अहो तिला 5 4 तास उठतच नाही मग. 4 सांगितलं 2-2 तास. 4-5 सुटत नाही आता हा ते दर 2 तासाला पाण्याचं पण तिला ती झोपच नाही आवडत राहिली. काय झोप आली तिला. आलेली गाडी तर झोपच हिला काय नाही का पिल्या तिची झोपच होई ना बाई. हा ना 5 झोपू झोपले द्या. चांगलं तू उठणारच आहे. पिल्या उठ ना. ए पिल्या उठ ना. तिला झोपच सुटरा ना. रुसल्याने झोप आली तिला. बाबावर रुसायची ती आहे ना. आणि पिल्या तिला मांडी मऊ लागली. हा मग आमची गाडीच होती. है ना तिला पाहिजे एवढा आवाज चालू आहे काय का नाही करता येत नाही पोरांना अजून. दचकती. लगेच दचक. 4 वाजता जेवढं हा आवाज जाणार नाही एवढं काय आम्ही 4 तास फिरत राहिलो तिथल्या तिथं गोंडीमध्ये सापडालाच ना ते लोकेशन केलं ना त्यांनी. लोकेशन परत जवळ गेलं का सगळं होतं ना. तिथे जवळ गेलं का लोकेशन दाखवायचं. थोडं पुढे जाऊन येऊ मारा आणि मग 3 किलोमीटर राहिलो. काय तिथं काय होतं शेवटी फोन केला. तुला कपडे आणलेले कळलं तुला कपडे आणलेले. पप्पा तेवढं उठत झोपत परत. ओ पप्पा झोपली बरं. नाही ना बाई उठली. थांब आता. हो पप्पा ती उठली बाबा. आणि कडकडून उठली आता. उठली बा. 2 तासासाठी झोपायला दिसणार आहे नाही अंधाराचे काय भानगडे. झोपेत हस. ऐकायला येतं. आता ती झोपली राहिली ना. अगं झोपले का लगे. तर अशा प्रकारे सकाळचे वाजलेले आहेत जवळपास 8 वाजलेले 8 8:30 झालेले आहेत. आणि मी किचनमध्ये दिसते. इकडे मी तुम्ही पाहू शकता पोहे बनवलेले आहेत. ते परत येतात का रात्री उशिरा गेलं त्यांना 2 वाजले घरी जायला. म्हणजे मी जिथे राहते तिथे पुण्यातलं घर जिथे आहे तिथे गेले ते झोपायला वगैरे. कारण खूप जास्त प्रवास झाला तर खूप दमले होते ते. मग ते तिकडे गेले आणि आज सकाळी निघणार आहे. तर ते म्हणले येतात बाळाला भेटून जातो. तर त्यांच्यासाठी छान चहा आणि पोह्याचा नाश्ता केलेला आहे. तुम्हाला माहिती मी पोह्यांमध्ये खूप एक्सपर्ट आहे. तर त्याचा नाश्ता केलेला आहे आणि बाळ सगळं आवरून झालेला. तर बाळाचं सगळं आवरून झालेलं आहे. सानिका पण चालली आहे. मम्मी गेलेली आहे ऑलरेडी शाळेमध्ये. इकडं सानीचं आवरावरी चाललेली आहे. कारण खूप घाई गडबड झाली आमच्या सगळ्यांचीच सकाळी सकाळी. माझं तर काही नाही. माझं काही जास्त काम नव्हतं. मग मी म्हटलं की छान पोहे वगैरे करावेत. तर पोहे करून झालेले आहेत माझे. चहा फक्त म्हटलं ते आल्यानंतर ठेवावं. व बाळ तर झोपले आहे. तर मग ते तर बघूयात आता. तर ब्लॉग कंटिन्यू करा. ब्लॉग अजून संपलेला नाही आहे. काल खूप उशीर झाला होता. त्यांना फार जमले होते तरीसुद्धा बाळासाठी ते रात्री आले आणि मग बाळाला भेटले. त्या फर्स्ट टाईम बाळाला भेटलं होतं तर त्यांचं खूप छान रिॲक्शन होतं बाबांची. तर त्यांना कुणाला सोडूनच जाऊ वाटत नाही ना. माझ्या बाहेरच्यांना असं वाटते बाळ जावं ना सासरच्यांना वाटते की कधी बाळ आमच्या घरी येते. तर असं सगळं झालेले मिक्स फिलिंग्स आहेत. तर मी पण माझ्या घरी लवकरच जाणार आहे. पण आता मी तरी काय करू. कुठं ना कुठं मला जायचंच आहे. तर थोडे दिवस आता मी असं करणे इकडे थोडे दिवस राहणार तिकडे थोडे दिवस राहणार. म्हणजे बाळाचं जे सगळे बाळाचं खेळणं वगैरे सगळ्यांना पाहायला भेटतात. तर मी थोड्या दिवस इथं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे मी गणपती बसवते माझ्या घरी पुण्यातल्या घरी. तर मला गणपती पण बसवायचे तर त्यावेळेसच मी जायला शक्यतो. तोपर्यंत मी इकडेच माहेरी राहणार आहे. राहायचं तर मला खूप दिवस आहे. मी सातारावर तर 6 महिने वगैरे राहायचं. परंतु कसं मलाही बाकीची कामं आहेत. घर आता 2 महिने झालं बंद आहे. तुम्हाला माहिती फक्त जात आहेत वगैरे झोपायला वगैरे. बाकी तर ऑफिसला वगैरे असतात. त्याच्यामुळं तिकडचं घर पण मला बघायचं व्यवस्थित करायचं. म्हणजे ऑलरेडी आम्ही ते साफसफाई करूनच घेणार आहेत.
माणसं लावून, कारण मला शक्य नाही एवढं करणं. तर घर स्वच्छ वगैरे करून ठेवणार आहे, पण मला पण थोडं डेकोरेशनचं वगैरे बघितलं पाहिजे. आणि इतके दिवस घर बंद ठेवणं पण चांगलं नाही. आणि त्याच्यानंतर परत मला वावीला जायचं आहे, गावाला जायचं आहे. मग हे गोष्टी सगळ्या करून सगळं सॉर्ट आऊट करून सगळं व्यवस्थित ठेवून घर वगैरे मग मी घरी जाणार आहे. इकडे पण राहणार आहे, मग तिकडे जाणार आहे. थांबा मी ते हलवलं की ती झोपती. चाल इकडे लाईट बंद करायचं का? चाल तिला मारून मारून उठवलंय. मारलाच ना. अहो ती उठतच नाही. झोपेच याच्यातच घ्या. झोपायचे का नाही का? हे पिलो तिला काय करू राहील? त्याच्यामध्ये 2 तास झालं तिचं. हा मग एक काम करा ना, तिने सगळं कार्यक्रम उद्या मग काम करत हसू दे. काय करते तू? काय करते पिले? हे पिल्या बाबाची गप्पा मार, बाबाची गप्पा मार. चला चला. आज ती त्याच्याशी गप्पा मारून राहिली, ती आता देते मला जायचं. नाही ना ती शांत झाली असं. अंधार येते. अशा प्रकारे बाळाचं वॅक्सिनेशन झालेलं आहे आणि आम्ही घरी आलेलो आहोत. तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग कसा तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाळाला आता मला औषधं वगैरे द्यायची आहेत, आता मी ते देते. खूप जास्त रडले बाळ आणि आता शांत झाले थोडं. 2 पायांवर 2 इंजेक्शनं दिलेली आहेत तिला. 3 महिन्याचं वॅक्सिनेशन होतं. तर ठीक आहे, चला ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा.